गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छानच असाल. असे सकाळी सकाळी कामं आवरली आणि सगळ्यांना मी थालीपीठ करून दिले. हे बघा कसे दिसत आहे थालीपीठ. तुम्ही कसे बनवता मला कळवा. मी आता सगळ्यांना करून देते. हाय वेट कर, हाय कर. याचं मग सगळ्यांनी गरम गरम थालीपीठ खायला. असं कणिक मळतो, त्याच्यामध्ये मुळा वगैरे सगळं टाकलं आहे आणि असं ओलं कपडा करून तो गॅसवर टाकतो. आणि हे बघा, हे झालंय छानसं थालीपीठ. खाऊन सांगतं वेत कसं झालंय. बारीक झालंय. सांग श्री. हाय हाय कर ना. काय करायचंय तुला? कसा करणार आहे दाखव करून. दाखव ना एकदा, एक स्टेप करून दाखव. दाखव ग परी तू करून. ही कोण आहे सांग बरं. काय नाव आहे ग तुझं? तुझं ग नाव काय? गॅस टाकीचा जरा प्रॉब्लेम झाला होता. OTPच येत नव्हता. माझी KYC बाकी होती. मग आम्ही ते KYC करण्यासाठी जायचं होतं. मग ते काय गॅसचं कार्ड घेतलं आणि निघालो KYC कर. आम्ही चाललोय आता उज्ज्वला योजनेत. माझं नाव आहे, पण ते काय गॅस टाकीवाल्याला OTPच आला नाही. तर तिथं चाललोय OTP आणायला. गाडी काढताय समोरून. हे बघा, आम्ही तिथं गॅस कार्ड दिलं आणि ते चेक करत होते काय प्रॉब्लेम आहे काय नाही. नेमकी त्यांनी तो प्रॉब्लेम चेक केला आणि ते बोलले जरा 5 मिनटं थांबायला लागलं. मग तिथं थांबलो वगैरे. मग त्यांची सेवा इतकी चांगली, त्यांनी आम्हाला चहा ऑफर केली. चहा वगैरे पिलो आणि मग आम्ही तिथून निघालो. सगळे कामं बिमं आवरली. मग ते गॅस टाकीचा जरा प्रॉब्लेमच झाला आहे आता सगळ्यांना. अरे पण OTP महत्वाचा आहे ना, पैसे महत्वाचे नाही. आता OTPचा अर्थ काय? ही टाकी तुला दिली, 2,500 कोणाला. हे बघा, टाकी भेटली तर आमच्या जीवात जीव आला. मग निघालो आम्ही घरी यायला. खरंच टाकी म्हणजे खूप महत्त्वाचा पॉईंट झाला आहे आता सध्या. हे बघा, रेडी झालो. आम्हाला जायचं होतं मळ्यामध्ये शिरकुर्मा खायला. मळ्या म्हणजे नांदेसरला. तिथं आमचे खूप जवळचा घरोबा असणारे मुस्लिम काही बांधव आहेत. त्यांच्या घरी आम्ही जात असतो दरवर्षी शिरकुर्मा प्यायला. त्यांनी आम्हाला आग्राचं आमंत्रण केलं होतं. संध्याकाळी ऊन वगैरे काही नव्हतं. इतकं सुंदर वाटत होतं ना गाडीवर. खूप छान वाटत होतं. हे बघा, नांदेसरचा बोर्ड तुम्ही बघितलाच असाल. त्यांचं ना आमचं खूप म्हणजे आमचे सासऱ्यांपासून जुने संबंध आहेत. हे बघा त्यांचं घर. इतके सुंदर मोकळा परिसर आहे ना. गेल्या गेल्या त्यांनी आम्हाला लगेच शिरकुर्मा आणि गुलगुले खायला दिले. ते सगळं खाऊन आम्ही वातावरणाचा आस्वाद घेतला. इतकं सुंदर वातावरण, ग्रीनरी, ते बघून इतकं सुंदर वाटलं ना की घरी यायचं मनच होत नव्हतं. चला तर मग बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.